छत्रपती संभाजीनगरमध्ये महानगरपालिका निवडणुकांचं वारं सध्या वाहू लागलंय आणि इथे हिंदुत्वाचं काड कायमच चालतं। त्यामुळे दोन्ही शिवसेना आणि भाजपनं आज शौर्य दिनाचं औचित्य साधलं आणि महाआरतीचं देखील आयोजन केलं। याच महाआरतीवरून या तीन पक्षांमध्ये चांगलीच जुंपलेली आहे। हिंदुत्वाचा घंटानाद करण्यावरून देवळाच्या दारामध्येच राजकीय महाभारत रंगलेलं बघायला मिळालंय। बघूयात। उबाटा गटाने या ठिकाणी आरती केली। मागचे जवळपास 3-4 वर्ष त्यांना प्रभू रामचंद्रांचा विसर पडला होता। मला असं वाटतं यांची स्मृती भ्रंश झाला असेल। बोला प्रभू रामचंद्र की जय, सियावर रामचंद्र की। 6 डिसेंबर 1992 अयोध्येतील रामजन्मभूमीवरील बाबरीचा ढाचा कारसेवकांनी पाडला। त्याच्या पुढच्या वर्षीपासून छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेने शौर्य दिन साजरा करणं सुरू केलं आणि 6 डिसेंबरला महाआरती केली जाऊ लागली। कालांतराने शिवसेनेची 2 शकलं पडली आणि या महाआरतीवरून 2 शिवसेना एकमेकांच्या समोर आल्या। महापालिका निवडणुकांच्या तोंडावर देवाच्या दारातच आरतीवरून महाभारत रंगलंय। मतदारांवर हिंदुत्वाची छाप उमटवण्याची स्पर्धा दोन्ही शिवसेनांमध्ये पाहायला मिळते आणि पारंपरिक मतदार हा दूर गेला होता। पायाखालची वाळू घसरायला लागली। मतदारांना आकर्षित करण्याकरता शिवसेना उबाटाचा हा फंडा। मला असं वाटतं यांची स्मृती भ्रंश झाला असेल। आम्ही फक्त मागच्या वर्षी आरती केलेली नाही। 25 आणि आता 7 वर्ष झाले। या 32-33 वर्ष कुठंच खंड नाही झाले। माझ्याकडे सगळ्या वर्षाचे फोटो आहे, फक्त मागच्या वर्षी केले नव्हते, हे सत्य आहे। कधी काळी एकत्र महाआरतीचं ताट घेऊन उभं राहणारे नेते आता परस्पराविरुद्ध शाब्दिक शरसंधान करताना दिसलेत। एकेकाळी जय भवानी जय शिवाजी एकाच आवाजात ओरडणारे आता कोण खरा हिंदुत्ववादी हा सवाल एकमेकांना करत आहेत आणि हे सगळं सुरू आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तोंडावर हिंदुत्व सिद्ध करण्यासाठी। 2019 मध्ये उद्धव ठाकरे भाजपपासून दुरावले। सर्वाधिक 105 आमदार असलेल्या भाजपला सरकारपासून दूर ठेवत त्यांनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत सरकार स्थापन केलं। तेव्हापासून भाजप देखील शौर्य दिन साजरा करत महाआरती करू लागली। त्यामुळे यंदा शौर्य दिनी आरतीवरून राजकीय रंग अधिकच गडद झालेला पाहायला मिळाला। 1992 मध्ये अनेक कारसेवक हे बाबरी मस्जिदचा ढाचा पाडण्याकरता गेले होते आणि अनेक कारसेवक त्या वेळेस शहीद झाले होते आणि त्यामुळे 6 डिसेंबर हा पूर्ण भारत देशामध्ये एक शौर्य दिन म्हणून पाळला जातो। त्यातलाच एक भाग म्हणून आज छत्रपती संभाजीनगरमध्ये या गुलमंडी परिसरातील दक्षिणमुखी हनुमानमध्ये महाआरती करून आम्ही हा शौर्य दिन साजरा केलेला आहे। महापालिका निवडणुका जवळ आल्याने धार्मिक कार्यक्रमाला राजकीय वळण लागलेलं स्पष्ट दिसतंय। देवाच्या दारीस महाआरतीवरून सुरू झालेलं हे राजकीय महाभारत निवडणूक जाहीर झाल्यावर आणखी तीव्र होण्याची शक्यता आहे। आधीच संवेदनशील म्हणून ओळख असलेल्या छत्रपती संभाजीनगरची कायदा सुव्यवस्था धोक्यात येणार नाही याची काळजी हे पक्ष घेतील अशी आशा आहे। कृष्णा केंडे, एबीपी माझा, छत्रपती संभाजीनगर। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।